रिक्रिएशन ग्राउंड असलेल्या शिवाजी पार्काच्या जवळ तिथे आंदोलन करता येत नाही, कायदेशीर बंदी आहे. कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना स्वतःला सुद्धा मुंबई टाउनमध्ये आझाद मैदान या डेझिग्नेटेड प्लेसच्या व्यतिरिक्त परवानगी देता येत नाही. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन लावला, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यायचा प्रयत्न केला, इतर रिसोर्सेस कडून सुद्धा मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. परवानगी दिल्याचं कुठेही सापडलेलं नाही, परवानगी देताच येत नाही. आणि जेव्हा परवानगी नसते तेव्हा बेकायद्याची मंडळी ठरते. एक लक्षात ठेवा, उद्धव किंवा आदित्य, लक्षात घ्या, एखादी मागणी करत असताना आपण आपलं वर्तन अत्यंत कायदेशीर असलं पाहिजे. आपण बेकायद्याची मंडळी कुठेही घेऊन उभं राहून आंदोलन करू शकत नाही. हे कायदेशीर दस्तूर सिद्ध असताना शिवाजी पार्क किंवा शिवाजी पार्क परिसर हा सायलेंट झोन आहे, रहिवासी एरिया आहे, ज्येष्ठ नागरिक राहतात. तुमच्या म्हणजे पॉलिटिकल जे उड्या मारायच्या त्या पॉलिटिकल उड्यांसाठी आजचा रविवार लोकांच्या विश्रांतीचा दिवस, तो दिवस सुद्धा तुम्ही निवडून म्हणजे लोकांची जे आहे विश्रांती भंग करणे, सायलेन्स भंग करणे, बेकायद्याची मंडळी एकत्र येणे, ह्या सगळ्या गोष्टी अपराधिक आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी तातडीनं, कारण लक्षात घ्या नंतर काय होते माहितीये का, कुणावर तरी छोट्या मोठ्या माणसावर गुन्हे दाखल होतात आणि ही मला म्हणायचं नाही मोठे मासे यांना काही होत नाही, सामान्य कार्यकर्ता भरडला जातो, त्यांना जे आहे कायदेशीर फ्राय होतात. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा म्हणजे काही दिवसापूर्वी सुद्धा मुंबईत बेकायदा ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. आता सुद्धा बेकायदा आंदोलन करण्याची त्यांनी घोषणा केली. त्यांना पावबंद करा, गुन्हा दाखल करा, वेळ प्रसंगी त्यांच्या कायदेशीर मुसक्या बांधा, कारण ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. वर्गीकरणासाठी आंबेडकरवादी जर आझाद मैदानासमोर येतात तर तिथं जर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर हे कोण असे लागून गेलेत, लाडसाहेब आहेत का? हे कायद्यांना हे नाहीये का? आंबेडकरी मुलांवर गुन्हे दाखल होतात हे लाडसाहेब ठरलेत का? यांना कोणती पदवी आहे, यांना कोणता वेगळा अधिकार आहे? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पोलिसांनी ह्या बाबीला लाईटली घेता कामा नाहीये. माझी पोलिसांना विनंती आहे आणि म्हणून मी पोलिसांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सुद्धा पत्र पाठवलंय. आम्ही सांगितलंय सायलेंट झोन आहे, रिक्रिएशन ग्राउंड आहे आणि वेलकम ट्रस्ट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मोजक्याच जागा हे केलेल्या आहेत, नोटिफाईड केलेल्या आहेत. त्या जागांपैकी ही जागा नाही आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी विरुद्ध पोलीस आयुक्त या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु ते जरी असलं तरी जागा किंवा मैदान निश्चित काळासाठी किंवा प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय तुम्ही व्यापू शकत नाही. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कंटेम्प्ट आहे. त्याचबरोबर गुन्हे संहितेमध्ये सुद्धा तो गुन्हा आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की रामलीला मैदानच्या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की बेकायदा कृत्य हे गुन्हाच दाखल झाला पाहिजे, अटकच झाली पाहिजे. सहानीमध्ये सुद्धा अटकच झालेली पाहिजे. कारण मागणी काय आहे त्यापेक्षा आपलं स्वतःचं वर्तन काय हे सुद्धा बघितलं जात आहे. आणि म्हणून BNSच्या 189 खाली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.